नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत रहिवासी प्रमाणपत्र कसं काढायचं, त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते कोणते असणार आहेत. संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूया. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी न्यू यूजर रजिस्ट्रेशन हिअर या ऑप्शनवर क्लिक करून आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन कसं करायचं याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला यूजर नेम टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. या ठिकाणी कॅप्चर कोड टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर डाव्या साईडला या ठिकाणी रेव्हेन्यू डिपार्टमेंट, त्यालाच आपण मराठीमध्ये महसूल विभाग सुद्धा म्हणतो, याच्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर सब डिपार्टमेंट, त्यानंतर रेव्हेन्यू सर्व्हिस, त्याच्यानंतर टेम्पररी रेसिडेन्शियल सर्टिफिकेट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला टेम्पररी रेसिडेन्शियल सर्टिफिकेट या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. या ठिकाणी सर्टिफिकेटसाठी लागणारे डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, ते मी पुढे सांगणारच आहे. त्यासाठी मी स्क्रोल करतो आणि कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करतो. ह्या ठिकाणी आपल्याला 3 स्टेप पूर्ण करायचे आहेत. ॲप्लिकेशन फॉर्म, अपलोड डॉक्युमेंट आणि मेक पेमेंट. ह्या ठिकाणी आपल्याला सर्टिफिकेट, ह्या ठिकाणी आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी जे रजिस्ट्रेशनला नाव दिलं होतं तेच नाव ह्या ठिकाणी शो होईल. तेच नाव ह्या ठिकाणी आपल्याला मराठीमध्ये शो होणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला फादर्स नेम टाकून घ्यायचं आहे इंग्लिशमध्ये. मी टाकून घेतो. तेच नाव मराठीमध्ये पुढे शो होईल. जी रजिस्ट्रेशनला डेट ऑफ बर्थ दिली होती ती ह्या ठिकाणी शो होईल. वय शो होईल. मोबाईल नंबर शो होईल. मेल फिमेल जे काय टाकलेलं असेल ते ह्या ठिकाणी शो होईल. ईमेल आय डी ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल. त्यानंतर ॲक्युपेशन, या ठिकाणी तुम्ही काय व्यवसाय करता ते ह्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही मजूर आहात, कामगार आहात, लेखक आहात, जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. मी विद्यार्थी आहे म्हणून मी ह्या ठिकाणी विद्यार्थी सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर आधार नंबर ऑप्शनल आहे, नाही टाकले तरी चालेल. त्यानंतर रेसिडेन्शियल परमनंट ॲड्रेस सीन, तुम्ही या ॲड्रेसवर केव्हापासून राहता. मी जन्मापासून राहतो म्हणून मी डेट ऑफ इयर टाकून घेतो. त्याच्यानंतर ॲड्रेस, जो आधार कार्डवर ॲड्रेस आहे तेच ॲड्रेस या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित. मी टाकून घेतो. बाकीचा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तालुका, त्यानंतर विलेज, त्यानंतर पिनकोड, त्यानंतर ह्या ठिकाणी मी स्क्रोल करून घेतो. त्यानंतर बेनिफिशरी डिटेल UDI म्हणजेच आधार नंबर, नाही टाकला तरी चालेल. त्यानंतर परमनंट ॲड्रेस, तर या ॲड्रेसवर केव्हापासून राहतात तर मी डेट ऑफ इयर टाकली होती म्हणून या ठिकाणी मी डेट ऑफ इयर टाकतो. तुम्ही कमीत कमी या महाराष्ट्र राज्यामध्ये 15 वर्ष कंप्लीट झालेले असले पाहिजे तुम्हाला, तरच या ठिकाणी सर्टिफिकेट निघणार आहे. त्यानंतर रिलेटिव्ह, तर हे सर्टिफिकेट तुम्हाला कोणासाठी काढायचं आहे, भाऊ, मुलगा, मुलगी, याच्यासाठी काढायचं आहे, पत्नी वगैरे, तर ते सिलेक्ट करून घ्या. मी स्वतःसाठी काढायचे म्हणून या ठिकाणी मी सेल्फ केलेला आहे. जर तुम्ही मुलासाठी काढत असेल तर तुम्ही मुलगा सिलेक्ट करून तुम्ही त्यांचं नाव ह्या ठिकाणी टाकून घ्या, जेणेकरून त्यांच्या नावाची सर्टिफिकेट निघेल. मी स्वतःसाठी काढायचं म्हणून मी सेल्फ केलेलं आहे. या ठिकाणी बर्थ डिटेल, जर तुम्ही जो ॲड्रेसवरी दिलेला आहे त्याच्यावरच तुम्ही राहत असाल तर या ठिकाणी हो करा, किंवा नाही करून तुम्ही ॲड्रेस टाकून घेऊ शकता. मी त्याच ॲड्रेसवर राहतो म्हणून होय करतो. त्यानंतर एज्युकेशन डिटेल, तुम्ही या ठिकाणी कितवी पास आहेत, 10वी 12वी डिप्लोमा, जे काय असेल ते ह्या ठिकाणी सिलेक्ट करून घ्या. जर निरक्षर असाल तर तेही तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता. माझी 10वी झाली म्हणून या ठिकाणी मी 10वी
सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर बोर्ड या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपलं 10वी ॲडमिशन इयर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर कंप्लीट इयर टाकून घ्यायचं आहे. आपण 10वीला कोणत्या शाळेमध्ये होतो ते शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे इन्स्टिट्यूट नेममध्ये. त्यानंतर ॲड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपली माहिती ॲड झालेली आहे. जर तुम्हाला काही चूक वाटत असेल तर या ठिकाणी डिलीट या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही ती डिलीटसुद्धा करू शकता. त्यानंतर मायग्रेशन, तुम्ही कोणत्या राज्यामध्ये राहण्यासाठी गेले आहेत का असेल तर या ठिकाणी होय करा, अन्यथा नाही करा. तर मी कुठेही गेलो नाही म्हणून या ठिकाणी मी नाहीच करणार आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी विचारते तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम घेतलेली आहे का, तर ह्या ठिकाणी सुद्धा मी नाहीच करणार आहे. त्यानंतर सर्टिफिकेट, या ठिकाणी मी रिझन द्यायचं आहे की हे सर्टिफिकेट आपल्याला कशासाठी लागायले. मला एज्युकेशनसाठी लागायले म्हणून मी एज्युकेशन हे रिझन दिलेलं आहे. त्यानंतर आय ॲक्सेप्ट करायचं आहे, समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी विचारत आहे एकदा फॉर्म सेव्ह केला तर तो पुन्हा एडिट करता येणार नाही, तर फॉर्म काळजीपूर्वक भरा. ओके या ऑप्शनवर क्लिक करून फॉर्म व्यवस्थित चेक करा आणि समावेश करा या ऑप्शनवर क्लिक करा. या ठिकाणी आपला फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आपल्याला या ठिकाणी ॲप्लिकेशन नंबर आलेला आहे. त्यानंतर ओके या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला अपलोड डॉक्युमेंट्स, या ठिकाणी आपल्या फोटोची साईज 5 KB ते 20 KB असली पाहिजे आणि रुंदी 160 पिक्सल असली पाहिजे. हाईट 200 ते 212 पिक्सल असली पाहिजे. जर तुम्हाला फोटो क्रॉप करता येत नसेल तर या ठिकाणी क्रॉप फोटो या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही फोटो क्रॉप करून घेऊ शकता. मी फोटो अपलोड करून घेतो. त्यानंतर ह्या ठिकाणी स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर बाकीच्या डॉक्युमेंटची साईज ही 75 KB ते 500 KB असली पाहिजे. त्यानंतर ओळखीचा पुरावा, ह्या ठिकाणी 8 डॉक्युमेंट्स आहेत मित्रांनो. त्यामध्ये तुम्ही पारपत्र देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता, वोटर ID देऊ शकता, ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा देऊ शकता. ह्या ठिकाणी मी आधार कार्ड दिलेलं आहे. त्यानंतर पत्त्याचा पुरावा, या ठिकाणी 11 डॉक्युमेंट्स मित्रांनो. या ठिकाणी पारपत्र देऊ शकता, लाईट बिल देऊ शकता, भाडे पावती देऊ शकता. ह्या ठिकाणी सुद्धा मी आधार कार्डच देणार आहे मित्रांनो. त्यानंतर इतर दस्तावेज, या ठिकाणी आपल्याला तुम्ही लाईट बिल देऊ शकता, भाडे पावती देऊ शकता, राशन कार्ड देऊ शकता. तर ह्या ठिकाणी मी राशन कार्ड अपलोड करून घेतो. त्यानंतर वयाचा पुरावा, जर हा लाभार्थी हा मायनर असेल तर ह्या ठिकाणी तुम्ही त्याचा बोनाफाईड देऊ शकता किंवा शाळेची TC सुद्धा देऊ शकता. जर मायनर नसेल तर ह्या ठिकाणी काही भरण्याची आवश्यकता नाही मित्रांनो. त्यानंतर रहिवासी पुरावा, या ठिकाणी आपल्याला रहिवासी अहवाल द्यायचा आहे मित्रांनो. तलाठी अहवाल असेल तर तलाठी अहवाल देऊ शकता. जर महानगरपालिका नगर परिषदेने जर तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र दिलेलं असेल तर ते प्रमाणपत्र ह्या ठिकाणी बिल कलेक्टरमध्ये अपलोड करून घेऊ शकता. जर तुम्ही ग्रामीण असाल तर ग्रामसेवकाने दिलेलं रहिवासी प्रमाणपत्र ह्या ठिकाणी अपलोड करून घेऊ शकता. मला महानगरपालिकेने दिलेलं आहे म्हणून मी ह्या ठिकाणी महानगरपालिकेचं रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करून घेतो. त्यानंतर अनिवार्य डॉक्युमेंट्स, ह्या ठिकाणी आपल्याला इतरमध्ये आपल्याला TC अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर घोषणापत्र, जे हे सेल्फ डिक्लेरेशन दिलेलं आहे ते अपलोड करू नका मित्रांनो. यामुळे आपल्याला फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो. जे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तेच फॉर्म तुम्ही अपलोड करा. तर या ठिकाणी मी सेल्फ डिक्लेरेशन थोडक्यात मी सांगतो. या ठिकाणी या स्वरूपात आपलं सेल्फ डिक्लेरेशन असणार आहे मित्रांनो. या ठिकाणी तुमचं नाव टाकायचं आहे संपूर्ण. त्यानंतर वडिलाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर वय, व्यवसायामध्ये शिक्षण टाकायचं आहे आणि या ठिकाणी आपलं राहणार म्हणजे जे ॲड्रेस आहे तो आपल्याला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला ह्या ठिकाणी ठिकाण टाकायचं आहे, जो जिल्हा असेल तो. त्यानंतर ह्या ठिकाणी दिनांक, त्यानंतर अर्जदाराची सही, अर्जदाराचे संपूर्ण नाव या स्वरूपात आपल्याला भरून घ्यायचं आहे मित्रांनो. आणि खाली आपल्याला ह्या ठिकाणी पासपोर्ट फोटो चिटकवायचा आहे मित्रांनो. आणि हे सेल्फ डिक्लेरेशन या स्वरूपात भरून आपल्याला अपलोड करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे.
अपलोड केल्यानंतर या ठिकाणी अपलोड डॉक्युमेंट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड झालेले आहेत. त्यानंतर ओके ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. तर पेमेंट तुम्ही पाहू शकता ₹33.60. त्यानंतर कन्फर्म या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करून राईट साईडला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट. त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला 5 ऑप्शन येतील. नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड, QR, वॉलेट्स, UPI. ह्या ठिकाणी मी सिम्पली QR कोड सिलेक्ट करतो. त्यानंतर भीम UPI. त्यानंतर मेक पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला QR कोड ओपन झालेला आहे. त्यानंतर ह्या ठिकाणी कोणत्याही स्कॅनरने आपण स्कॅन करून घेऊन आपल्याला पेमेंट करून घ्यायची आहे. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.